देवाप्पाला सांगतो बघा आता. अयो गुंडू, आले का तुझे अप्पा म्हणते मी. अयो, सांगताना तर देव अप्पाकडे जातो म्हणून सांगून गेले बघ. पण रात्रभर देवप्पाकडे कशाला थांबतील ते? नाटकाला गेले असतील. अप्पा मला म्हणत होते की गावात नवीन नाटक आले म्हणून. पण रात्री सुरू झालेले नाटक पहाटे संपतेच की रे. मग अजून कसे आले नाहीत ते? मग आता काय करायचे? तर काय करायचे म्हणजे जाऊन शोधावे तर लागणारच बघ त्यांना. त्या बाळूनी तर काही केलं नसेल ना. अय्यो, तो काय करणार रे बाळू? अप्पा म्हणत होते की तो बाळू चेटूक करतो म्हणून. अय्यो, हे माझ्या ध्यानातच आले नाही बघ गुंडू. पण हे खरे, त्याच्या वाटेला गेले तर तो काहीतरी करतोच बघ. अव्वा, अजून कुठे गेले नसतील ना. अय्यो, त्याचाच विचार करते की रे मी. चल आपण जाऊन शोधू बघ त्यांना. जायच्या आधी थोडे खाऊन घेऊ का? अय्यो, अरे खाऊनच सगळी जायदाद संपवणार बघ तू. चल लवकर. अय्यो महादेवा. पंच, मला तर वाटतं देवाप्पाला काहीच कळत नाही. उगा आपल्याला बनवित तो. काय बोलावे रे तात्या. महादेवा महालिंगराया. पंच, मी काय करतो? अशा मिशा वाढवतो, हा, अशी दाढी वाढवतो, हा, अशा छटा वाढवतो, हा, आणि देवाप्पा होऊन जातो. ये ये कुंडम कुंडा, भुंडम भुंडा. लग्न होत नाही म्हणून वेडा होत चाललास की काय रे तात्या? आता नाही होत मग त्याला काय करू आता मी? अयो होईल की रे, जरा वाट बघ की रे. आता इतकी वाट पाहिलीस अजून थोडी मिळेल की रे त्याच फळ तुला. असा झाडाखाली आवासून उभा आहे पंच, कवा फळ पडन म्हणून. खायचं काय? अयो तात्या, कोणाला बघितलं का रे? खरे इथं रात्रभर जागे होतो आम्ही. का खुळ समजता का लोकांस? मला सांग, कुठं होता रे तू रातभर? झोपला होता ना? अरे काय सांगू तात्या. अय्यो काहीतरी सांग, पण कळेल असे सांग. यो एक खरं बोल, खरं बोल. अव तुम्ही दिलेल्या 5 माणसांनी घेऊन आमराईत गेलो होतो बाळ्याला बघायला. अय्यो रातभर नुसतं आमराईत फिरत राहिलो. तो बाळ्या दिसना, बाहेर पडता येणार. सकाळ झाल्यावर मग कुठं बाळ्या दिसला. स्वतःवर तर गडी माणसं जमा झाली होती. अय्यो हा, म्हणजे चकवा झालता तुम्हाला? चकवा? अय्यो चकवा. आता चकवा झाला का बाळ्याने चिटूक केलं. अय्यो, म्हणजे त्या देवप्पाचे काही चालत नाही की रे त्या बाळू पुढे? हा, आता कसं बोललात बरं? खरंच आहे. त्या बाळ्या मोर देवापाचं काय बी चाला ना. आपा पापा मंगळू, देवप्पाला असं म्हणतोयस? मग काय खोटं आहे काय? अय्यो महादेवा महालिंगराया. म्हणजे देवप्पाच्या अंगात काहीच दम नाही. ऐच ए मंगळू, तू येऊन भेट की रे मला वाड्यावर. पंच. पंच, अक्का येतात अक्का. अय्यो वैजंता. अय्यो चला चला चला. अय्यो अहो पंच. मालकीन बाई, दूध आणलं हाय. यमुना, आज लवकर आणलास? वय, गायनं थोडंसंच दूध दिलं हाय. उद्या हे बी मिळायचं नाही बघा. बाळू गेल्यापासून गाय चारा खात नाही ना? वय, बघते मी. आज लवकर आवरला का तुझ्या? अहो आज पहाटच उठले आहेत समधी. का? कसलं काम काढलं एवढा? हे इथं ठेवते आणि मग सांगते. यमुना, काळजी करण्यासारखं काही झालं नाहीये ना? शेठजीनं कसं सांगायचंय ना, तुम्ही बघा. अगं नक्की काय झालंय? सांग बघू पटकन. अहो रातच्या लांबराईत दरोडेखोर घुसलं होतं असं समजलं आहे. काय? अगं
गंगाप्पा आणि बाळूला काही झाला नाही ना? मला बी काय समजलं नाही बघा. अगं पण तुला कोणी सांगितलं? आपलं नवलप्पा आहे ना, त्याला सांगितलं एकानं. हे काही चांगला झाला नाही बघ. अगं बाळू आपल्या जबाबदारीवर तिकडे गेलाय. त्याला काही झाला ना तर मला बरा नाही वाटणार. त्याच्या आई वडिलांना आपण काय उत्तर देणार? मला बी तीच काळजी लागली आहे बघा. काय समजा काम आवरलं का तुझ्या? सकाळ झाली नाही तो बडबड करायला सुरुवात. हे तुमच्या बायडी लोकच्या एक बरं असते बाबा. तुम्हाला बोलायला कुठली पण वेळ चालते. हो हा हो, तुम्हाला एक सांगायचं होता. ए लवकर बोला बाबा, मला मुंबईला जायचा घाई आहे. अहो तुम्ही आज मुंबईला जाऊ नका. अरे असं काय बोलते तू? हो, काल रात्री अमराईत दरोडेखोर आले होते. पण हे तुला कोणी सांगितलं? मला नवलप्पाने सांगितलं आहे. बातमी खरी असणार. नाही नाही, आपण तिकडे जाऊन बघायलाच पाहिजे. ते चोर लोक आले असणार म्हणजे समजा नुकसान करून गेले असणार. आणि बाळू आणि गंगप्पाला काही झाला असेल तो ते लोकच्या काही सांगू नाही शकते. अरे वेळ पडली तर कोणाला मारून पण टाकू शकते ते लोक. कुठे होतात रात्रभर म्हणते मी. माय संग नव्हते, मी आत्ता भेटलो यासनी. इंद्री, अहो काय विचारते मी, कुठे होतात रात्रभर? अयो काय सांगावे, कसे सांगावे म्हणतो मी. अक्का, त्या शेजारच्या गावात नाटक कंपनी आली आहे ना, तिथं गेले होते. पण कसे ह्याच्या झोपडाला कसे. अयो यो काही बोलतोस का रे तात्या? इंद्री, हे सांगितले नाही तर तुम्ही मला. अयो मला तरी कुठे माहित होते म्हणतो मी. अव्वा, हे दोघं खोटं बोलत आहेत. माझ्याशी खोटे बोलू नका म्हणते मी. खरं बोला, नाटकाला गेला होतात की एखाद्या तमाशाला, की आणखी कुठल्या सटवीकडे गेला होतात? अयो सटवीकडे. हंस, काय म्हणतात अक्का, खरं आहे का? अयो माझं ऐकून तर घ्या की वैजंता. अयो आम्ही दोघेही देवप्पाकडे होतो रात्रभर. आम्हाला रात्रभर एकट्याला टाकून देवप्पाकडे काय करत होतात? अयो काम होते वैजंता. अय्यो, काय डोंबलाचं काम होतं का त्या भूताकडे? पण त्या जवाबाचं काहीतरी करावं लागेल. पुढा समजतो तो तुम्हासनी. इंद्री, तुम्ही घरी चला, बघतेच तुमच्याकडे. अयो हा हा, येऊ का मी बी? अयो कशाला, झाले तेवढे खूप झाले. स्वतःच्या घरी जा की रे आणि कर की रे आंघोळ आणि जा की रे. अय्यो इकडे. आपले अमराईत चोरी झालीच कशी? आता ते मला कसं माहित असणार? पण तिथे गंगाप्पा आणि बाळू होते ना, मग ते काय करत होते? हा, आपण ते लोकला राखण करायला ठेवलाय मला मान्य आहे. पण आपण ते लोकला काही हत्यार दिलाय का? ते चोर लोककडे भाला तलवार काय पण असू शकते. हे दोन लोक काय करू शकते त्यांच्या समोर? मग तुला हे आधी नाही सुचलं का? हे बघ, काय पण झालं ना तो आपण तिथे जाऊन बघायलाच पाहिजे. मी नाही येणार, तू जाऊन बघ. आणि तो बाळू असला तर त्याला त्याचे घरी पाठवून दे. मी येते तुमच्या सोबत. आपण जाऊन बघू. तुम्ही आज मुंबईला जाऊ नका. बा, आम्ही निघते. ते अमराईत जाऊन येते. तू तुझ्या मुंबईला जायचा रद्द का केला? बा, आपले गडी माणूस आहे ते, त्यांना जाऊन बघायला नको? कामाचं नुकसान करून जाणार गड्यांना बघायला? बा, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा बघायचा नसते. आपण आपला काम धंदा सोडून हे नाही करायला पाहिजे. आणि हिने कशाला जायला पाहिजे? बा बाळू माझ्या शब्दाखातर तिकडे गेलाय. त्याला काय झालंय हे बघण्याची जबाबदारी आपली नाही का? काय करायचं आहे ते करा. पण चंदू, हे सगळं मला आवडलेलं नाहीये. हे वेळेला जाऊ दे ना बा. ते गायचं पण
काय गायचं काय चंदू, ही सगळी गडी माणसं बोलतात की तो बाळू नाही म्हणून गाय चारा खात नाही. आता काय करायचं? गाय चारा खाते नाही हे खरं आहे? हो खरं आहे. गाईनं चारा खाल्ला नाही ना तर एक दिवस गाय मरून जाईल. हे नाही नाही, अशा नाही व्हायला पाहिजे. हे जागेमध्ये कुणी प्राणी मरायला नाही पाहिजे. पाप लागेल आपल्याला. आणि कोणाचा पान उतारा पण झाला नाही पाहिजे, ते पण पापच आहे. चंदू, तुझ्या बायकोला आवर. बा जाऊ दे ना, आम्ही आमराईत जाऊन येते. चल. आहे का? तात्याचा आवाज आहे यो. सकाळ सकाळ पिढा आहेच का दारात? तुमच्याकडे काय काम आहे त्याचं? मायप्पा, अरे हायस कुठं? अरे ये बस तात्या. सकाळ सकाळ काय काम काढलं? नग नग, घरला जायचं आहे. आंघोळ पांघोळ राहिले आहे. अरे आमची देवाची पूजा झाली बी. अरे तू गुन्हे बाळ आहेस भीमा. इकडे कसं काय येणं केलं? आता काय सांगू, कसं सांगू, काही बी कळना बघा. माया कानावर आलं, म्हणलं लागलीच जाऊन यावं. तात्या तुझं कसं आहे, एक हात लाकूड आणि 10 हात डपली. सांग पटकेने. अरे सांगतो की, मी आज सकाळी गावातून चाललो होतो तेव्हा मला समजलं चंदूलाल शेठच्या आमराईत दरोडेखोर घुसलं होतं. काय? हा, भाळूची आई आणि घेऊन सांगतो मी. अजून काय समजलं आहे तुम्हासनी? बस एवढंच. आता पुढं काय झालं असं ते वरच्यालाच ठाव बाबा. पण हे समजा तुला कसं कळलं? कसं म्हणजे, दुसऱ्या गावचे लोक चालले होते, त्यांनी मला सांगितलं. मी न्याहारी करणार होतो पण म्हणलं नाही, आधी मयप्पाला जाऊन सांगा. काही बी झालं तरी आपला बाळू हाय आमराईमध्ये. त्याला काय झालं तर? मी हा तुम्हासनी म्हणलं होतं ना व, का माझं काळीच धडधड करतय. खोटं होतं का? काय नाही ऐकलं माझं? आता बाळू कसा असेल ते कसं कळणार? माझ्या बाळूला काय झालं तर नसेल. तू काय बी काळजी करू नका, मी बघतो. बाळूची आई, मी सांगतो तुम्हाला, मला काही समजलं तर. हा, येतो मग. हा, आता राज्याला काय झालं ते बाहेर कुठं समजाय ना ग, नाही तर समज जत्रा येईल इथं. आता म्या काय बी ऐकायची नाही. म्या बाळूला भेटाय जाणार म्हणजे जाणार. अरे आधी मी बघतो मग भेटू की. कुठं नाही म्हणतोय? अव येळ निघून गेल्यावर काय उपयोग? म्या कवा धन्न तुम्हासनी सांगते हाय का मला बाळूला भेटाय जायचं हाय. पर तुम्ही वय बी म्हणा ना आणि नाही बी म्हणा ना. बा आई म्हणते तर ऐक की, शेठजी काय नाही म्हणतेच काय काय. बर चला. त्या बाळूसाठी भाकर बांधून घेते. पोर कसा असल तर त्या पांडुरंगालाच ठाव. आय काळजी करू नका, बाऊला काय बी होत नाही. चोर दरोडेखोरांनी बाळूला काय केलं नसेल ना व? तसं असतं तर समजलं असतं की. बाळू नेमका कुठं आहे तुम्हासनी ठाव आहे का? वय मग मी आवरायला घेते. भीमा तू बी आवर. पण एक ध्यानात ठेवा, तिथं गेल्यावर रडारड करून बाळूला घरला आणायचं काय बोलू नका. अव इथं बाळू कसा आहे, त्याला काय झालं हाय नाही झालं हाय याची काळजी हाय. आणि तुम्ही काय बोलताय सा? नाही, आधीच सांगून ठेवलं. राबू द्या लोकांकडेच. म्या काय बी बोलायची नाही. पण डोळं भरून बघू तर द्याल ना? बघा की, मी कुठं नाही म्हणतोय. पर जे चालू आहे ते तसंच चालू द्या. ताऊन सुलाखून निघल पाळ्या. आणि हेच पाहिजे त्याला. पदरात ठेवून सुधारणार नाही तो. कसली माया हाय मला तर काय कळना झालंय.
अहो पोराच्या जीवापरीस मोलाचं काय हाय का? काय बी होत नाही बाळ्याला. पुरत ध्यानात यायला लागलंय माझ्या. कशात बी टाका त्याला, त्यातून बाहेर पडतोय तो. अयो रात्रभर जागून माझी काय अवस्था झाली काय सांगू तुला वैजंता. त्या देवप्पाला मी म्हंटले की माझे काम झाले पाहिजे म्हणून, नाही तर माझ्या डोक्यावर येऊन बसेल कोणीतरी. अय्यो पण मला म्हणतो कसा देवप्पा, तिकडे बसून बाळू रेघोट्या मारतो म्हणून आणि सगळ्या कामात तोच अडथळे आणतो. मग त्या देवप्पाला म्हणावं तुम्ही काय करताय. अयो तेच म्हंटल मी. तर तात्या पण म्हटला बाळू तिकडे एकटा म्हणून. अयो, मग पुढे अयो पुढे काय, बाळूचे काम करण्यासाठी माणसे पाठवली पण ती पण आली की हो हात हलवत. कळेल कळेल, मी पुन्हा एकदा तात्याला विचारेन. अयो आता त्याने खरे सांगितले म्हणजे मिळवली. आता पुढे काय करायचं म्हणते मी. जो आपल्या कामाचा नाही त्याला हा ठेवत नाही बघ पंच, जिवंत म्हणतोय मी. मग जास्ती उशीर नको, जे करायचे ते लवकर. गावचे पद गेले तर तुमचा मान राहणार नाही आणि मला कोण विचारेल. त्याची काळजी करू नको बघ वैजंता. तो देवप्पा जाणार की हो ढगात. ए कुणीतरी तात्याला बोलवून आणा आणि नाही आला तर उचलून घेऊन या म्हणते मी. काल रातच्याला इथं चोर आलं होतं, हे कुणाला समजायला न ग. काय बी ऐकायला नाही आलं बघ. नाही तर भोबाटा व्हायचा आणि समधी यायची इथं. असं म्हणलं वय. नाही तर जे ती विचारणार. पण मला एक समजलं नाही, चोराने तुझी माफी का मागितली र? ते त्यासनी विचारायला पाहिजे होतं, ते तर गेलं. या मोर चोरी करणार नाही असं बी ते म्हणले. हे सगळं तुझ्यामुळे झालं बघ बाळू. पण गंगप्पा, हा ते काय झालं हे कुणासनी सांगू न ग. का? न ग, कुणाला समजाय न ग, तुझ्याकडच ठेव. पण असं कार? येळ आली मग समजत. बरे एक हाय, तू साधा सुद्धा नाही बाळू. तुझं बी काम करायचं आहे. हा ते मला ऐकायला आलं पाहिजे बघ. येणार की, येळ तर येऊ दे बघ. आणि आता हे चोर गप गुमान आपल्या घरी गेली पाहिजे बघ. तीच तर खोड आहे, नाही तर जायची बोंबलत. पण आता मग काय नाही, ज्याला समजल तो येईल इथं. आओ अजून किती वेळ लागेल? बस अजून थोडाच वेळ लागेल. खूप दिवस झाले मी आले नाही ना, म्हणून ध्यानात येत नाहीये. ते मला थोडा पाणी देईल काय प्यायला? देते. अहो मी काय विचारते, आमराईच्या बाजूनं कोणी येताना दिसला का? नाही, आणि आला असता तो त्यांनी मला सांगितलं असता ना. तशा नाही, आमराईची जागा खूप मोठी आहे ना, बाळू आणि गंगाप्पाला शोधायलाच खूप वेळ लागेल. ते पण बराबर आहे. आता हे वाट सोडून आतमध्ये कोण जाणार? आपण जाऊया, चला. चला. भेटणार तू. आय काळजी करू नका, बाळूला काय बी होत नाही. आणि शेठजींनी त्याला राखण करायला ठेवलं म्हणजे त्यांना बी बाळू मध्ये काहीतरी चांगलं दिसलं असणारच की. ते म्हणलं असत्यात बाळूच पाहिजे म्हणून. कसा असेल, काय करत असेल, डोक्यात निस्ता विचार चालू आहे बघा. बरं बिगी बिगी चला, म्हणजे भेट होईल. लय येळ घालू नका. बा तुझ्यासारखं चालता येते का आयला? अरे अरे असं बी बोलताय तसं बी बोलताय, जसं जमल तसं. चला अब चला, बिगी बिगी चला चला. चला.